Good morning. Hello friends. In previous video lecture, we have studied the colligative property, that is boiling point elevation. So in today's lecture, we are going to learn the third property, that is freezing point depression. So boiling point elevation and freezing point depression. So in boiling point elevation, we have studied that the boiling point of pure solvent and boiling point of solution. In case of boiling point of a pure solvent, it is less than boiling point of a solution. That is, boiling point of solution is higher than boiling point of a pure solvent. So we already studied this point. In today's lecture, we have to study the depression in freezing point. So before studying depression in freezing point, we have to know that what is freezing point. Then depression in freezing point. So what is freezing point? For example, if we take water, normal water, it is converted into ice. Water converted into ice. Water is in liquid state. Ice is in solid state. So liquid state is converted into solid state, but both containing water molecules. So when after freezing of water, it is converted into ice. So what is the freezing point? At 0 degrees Celsius, water is converted into ice. 0 डिग्रीला वॉटर लिक्विड जे वॉटर आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? आईसमध्ये. आईस म्हणजे बर्फ. तर आपल्याकडे घरी रेफ्रिजरेटर असतो. रेफ्रिजरेटरमध्ये आपण वॉटर ठेवतो फ्रीजरमध्ये. वरचा जो पार्ट असतो फ्रीजर, त्यामध्ये वॉटर ठेवल्यानंतर 0 डिग्री टेम्परेचरला त्याचं काय होतं? आईस, बर्फ तयार होतं. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस जे टेम्परेचर आहे त्याला काय आपण म्हणतो? फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. फ्रीजिंग पॉईंट ऑफ ए वॉटर. आता फ्रीजिंग पॉईंटची डेफिनेशन इथं बोर्डवरती लिहिली आहे ती बघा. फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड इज टेम्परेचर ॲट विच लिक्विड अँड सॉलिड आर इन इक्विलिब्रियम. म्हणजे सॉलिड आणि लिक्विड ज्यावेळेला इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असते त्यावेळेचं टेम्परेचर, आणि त्यावेळेला काय असतं? 2 फेजेस हॅविंग सेम वेपर प्रेशर. दोन्ही फेजेस म्हणजे लिक्विड आणि सॉलिडचं वेपर प्रेशर हे सेम असतं. आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही प्रॉपर्टी शिकलेलं आहे. वेपर प्रेशर लोअरिंगमध्ये सॉल्वंटचं वेपर प्रेशर जास्त असतं, सोल्युशनचं लोअरिंग म्हणजे कमी असतं. आणि सॉल्वंट, प्युअर सॉल्वंट, इट अंडरगोज इव्हॅपोरेशन, दॅट इज व्होलाटाईल. बट इन केस ऑफ ए सोल्युशन, सोल्यूट इज ॲडेड इन ए सोल्युशन, सॉल्वंट. So its surface area decreases, evaporation is less as compared to pure solvent. So in case of solution having lower vapor pressure, the solutionचं वेपर प्रेशर हे कमी असते. आता ही सुद्धा प्रॉपर्टी आपण फ्रीजिंग पॉईंट शिकताना इथं लोअर वेपर प्रेशर हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. आता वेपर प्रेशर म्हणजेच काय? प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर्स ऑन सरफेस ऑफ ए लिक्विड. हे डेफिनेशन आपण अगोदर शिकलेलं आहे. दुसरी एक डेफिनेशन तुम्हाला फ्रीजिंग पॉईंटची सांगता येईल. द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड, टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड स्टेट becomes equal to वेपर प्रेशर ऑफ सॉलिड स्टेट और सॉलिड. म्हणजे ज्यावेळेला लिक्विड आणि सॉलिडचं वेपर प्रेशर हे सेम असेल त्यावेळेचं टेम्परेचर, दॅट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ फ्रीजिंग पॉईंट ऑफ दॅट सोल्युशन. आता या ह्याच्यामध्ये आपल्याला डिप्रेशन बघायचं आहे. डिप्रेशन, आता डिप्रेशनचा अर्थ काय? कमी होणं. डिप्रेशनचा अर्थ कमी होणं. इथं आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट बघूया. डिप्रेशनमध्ये काय होतं बघा. तर पहिले एक वेसल घ्या. फर्स्ट वेसल टेक प्युअर लिक्विड, सपोज दिस इज वॉटर. हे काय? प्युअर वॉटर. प्युअर सॉल्वंट इट इज टेकन इन ए फर्स्ट वेसल. आणि दुसरं जे वेसल आहे
त्यामध्ये काय घ्यायचं, प्युअर वॉटर प्लस प्युअर वॉटर प्लस नॉन व्होलाटाइल सोल्यूट, नॉन व्होलाटाइल सोल्यूट म्हणजे सोल्युशन तयार आहे. दिस इज ए सोल्युशन. त्यावेळेला आपण सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये ॲड करतो त्यावेळेला काय तयार होतं, सोल्युशन तयार होतं. म्हणजे याच्यामध्ये काय ॲड केलेलं आहे, सोल्यूट ॲड केलेलं आहे. सोल्यूट कसं पाहिजे, नॉन व्होलाटाइल, आणि हे वॉटर आहे H2O, प्युअर वॉटर. तर हे सोल्युशन तयार झालं. तर प्युअर वॉटरचा आपल्याला फ्रीजिंग पॉईंट माहिती आहे. म्हणजे इथं आपण टेम्परेचर लो केलं, लिक्विडचं टेम्परेचर लो केलं की त्याचं कन्व्हर्जन सॉलिड स्टेटमध्ये होतं. म्हणजे वॉटरचं किती होतं, 0 डिग्री सेल्सिअसला वॉटर फ्रीज होतं. म्हणजे हा त्याचा फ्रीजिंग पॉईंट झाला. पण तुम्ही ज्यावेळेला वॉटरमध्ये एखादं नॉन व्होलाटाइल सोल्यूट ॲड करता त्यावेळेला त्याचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे तो प्युअर वॉटरपेक्षा काय होतो, कमी होतो, म्हणजे डिप्रेस होतो. मग यालाच डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. फॉर एक्झाम्पल 0पेक्षा कमी म्हणजे मायनसमध्ये, समजा -4 डिग्री सेल्सिअस एखाद्या सोल्युशनचा असेल तर 0 आणि -4, 0 हे -4पेक्षा मोठं आहे किंवा -4 हे 0पेक्षा लहान आहे. म्हणजे काय झालं, तर डिप्रेस झालं, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. म्हणजे सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट जर आपण कम्पेअर केला तर सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट हा सॉल्व्हंटपेक्षा कमी असतो. त्यालाच काय म्हणतो आपण, डिप्रेशन. तर आता डेफिनेशन पुन्हा एकदा बघा. पहिली डेफिनेशन काय, फ्रीजिंग पॉईंट ऑफ लिक्विड इज अ टेम्परेचर ॲट विच लिक्विड अँड सॉलिड आर इन इक्विलिब्रियम. म्हणजे ज्या टेम्परेचरला सॉलिड आणि लिक्विड म्हणजे वॉटर आणि आईस हे इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असते. वॉटर अँड आईस इक्विलिब्रियम म्हणजे काय, वॉटरचं आईस तयार होईल किंवा आईसपासून वॉटर, दॅट इज इक्विलिब्रियम कंडिशन. अँड 2 phases हॅविंग सेम पेपर प्रेशर. तीच डेफिनेशन आपण शॉर्टमध्ये काय केलं आहे, द टेम्परेचर ॲट विच पेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू पेपर प्रेशर ऑफ ए सॉलिड. म्हणजे त्या सॉलिडचं आणि तिच्याच लिक्विडचं पेपर प्रेशर कसं पाहिजे, सेम पाहिजे. सो दिस इज डेफिनेशन ऑफ ए फ्रीजिंग पॉईंट. फ्रीजिंग पॉईंटची डेफिनेशन. आता आपल्याला डिप्रेशन काढायचं, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. आता आपण एक्झाम्पल वॉटर आणि आईसचं घेतलेलं आहे. वॉटरचा 0 डिग्री सेल्सिअस हा फ्रीजिंग पॉईंट आहे आणि त्यामध्ये जर नॉन व्होलाटाइल सोल्यूट ॲड केलं की त्याचा काय होतं, डिप्रेस म्हणजे मायनसमध्ये. फॉर एक्झाम्पल -4 डिग्री सेल्सिअस एखाद्या सोल्युशनचा असेल तर तो त्याला जर फ्रीजिंग पॉईंट झाला. तर डिप्रेशन म्हणजे डिफरन्स. सपोज TF, F फॉर फ्रीजिंग पॉईंट, T मीन्स टेम्परेचर. तर TF हा कशाचा असणार आहे, सोल्युशनचा असणार आहे. आणि T0F, हिअर 0 इंडिकेट्स इट इज ए प्युअर. कुठलीही तुम्ही प्रॉपर्टी घेतली तर वरती जर 0 असेल तर ते प्युअर सॉल्व्हंटची प्रॉपर्टी असते, लक्षात ठेवा. 0 नसेल तर ते सोल्युशन असेल. आता TF हा काय, फ्रीजिंग पॉईंट ऑफ ए सोल्युशन. आणि T0F इज अ फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. प्युअर सॉल्व्हंट समजा वॉटर असेल तर त्याचा किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस आहे. आणि त्यामध्ये आपण नॉन व्होलाटाइल सोल्यूट ॲड केलं की त्याचा डिप्रेस होतो, म्हणजे त्याला आपण फ्रीजिंग पॉईंट ऑफ ए सोल्युशन म्हणतो. मग आता या दोन्हीमधला जो डिफरन्स आहे दॅट इज डेल्टा. टेम्परेचर डिफरन्स T आणि फ्रीजिंग पॉईंटसाठी F. याचा सिम्बॉल काय आला, डेल्टा TF, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय येईल, त्याच्यात जास्त गुणाचं आहे सॉल्व्हंट आणि सोल्युशनमध्ये सॉल्व्हंटचा जास्त आहे आणि सोल्युशनचा काय असतो, कमी होतो, लेस होतो. म्हणजे जास्त व्हॅल्यूमधून कमी असणारी व्हॅल्यू मायनस करायची. T0F मायनस TF. आणि हा जो फॉर्म्युला आहे इट इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. हिअर डेल्टा TF मीन्स डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. डेल्टा TF ची जी व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे ती व्हॅल्यू कशाची असणार आहे, किती टेम्परेचरनं सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट कमी झाला किंवा डिफरन्स बिटवीन फ्रीजिंग पॉईंट ऑफ ए प्युअर सॉल्व्हंट अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ ए
सोल्युशन. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल विचारले जाऊ शकते. हा पहिला फॉर्म्युला आहे डेल्टा टी एफसाठी. डेल्टा टी एफचं पुन्हा एकदा फॉर्म्युला, डेल्टा टी एफ इक्वल टू काय, टी झिरो एफ. झिरो मीन्स प्युअर सॉल्व्हंट लक्षात ठेवा, आणि मायनस टी एफ दिस इज फॉर ए सोल्युशन की ज्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केलेलं आहे. तर वॉटर जर आपण एक्झाम्पल मगाशी बघितलेलं आहे, वॉटरचा आहे 0 डिग्री सेल्सिअस आणि सपोज सोल्युशनचा -4 डिग्री जर आला असेल तर यामधला डिफरन्स किती येईल, 0 डिग्री मायनस काय होणार प्लस 4 डिग्री सेल्सिअस, आणि दिस इक्वल टू 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट गेल्याला 4 डिग्री सेल्सिअस. जर आपण -4 कन्सिडर केलेला आहे कारण प्युअर वॉटरपेक्षा त्याचा सोल्युशनचा कमी असणार, मग -4 किंवा मायनसमध्ये कुठलीही व्हॅल्यू येईल. पण कॅल्क्युलेशन करताना इथं डेल्टा टी एफ, टी झिरो एफ वॉटरचा 0 डिग्री सेल्सिअस आहे, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन घ्यायचं आणि ब्रॅकेटमध्ये जे टेम्परेचर असेल फ्रीजिंग पॉईंट सोल्युशनचं ते लिहिल्यानंतर काय होईल, मायनस मायनस प्लस होईल. मग दोन्हीचे ॲडिशन होऊन मला 4 डिग्री आन्सर मिळेल. तर याप्रमाणे तुम्हाला जर एक्झाम्पल आलं तर याप्रमाणे तुम्हाला ते सॉल्व करावं लागेल. आता आपल्याला लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर याच्यावरून फ्रीजिंग पॉईंट ग्राफिकली कसे आपल्याला रिप्रेझेंट करता येईल. इथं आपण नेक्स्ट पॉईंट बघा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता इथं ग्राफ कशाचं काढायचं आहे, व्हेरिएशन कशामधलं, वेपर प्रेशर आणि टेम्परेचर. वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर. वेपर प्रेशर कशाचं असणार आहे, सॉल्वंट, प्युअर सॉल्वंट आणि सोल्युशनचं वेपर प्रेशर आणि टेम्परेचर. आता आपण बॉइलिंग पॉईंटला ग्राफ काढलेला आहे, सेम ग्राफ इथे येणार आहे, फक्त चेंज कुठं होतोय बघा. हा वाय ॲक्सिस आहे, दिस इज एक्स ॲक्सिस. तर वायवरती आपण कुठल्या व्हॅल्यू घेतलेल्या, पेपर प्रेशरच्या व्हॅल्यू घेतलेल्या, पेपर प्रेशर, आणि एक्स ॲक्सिसवरती टेम्परेचर घेतलेलं होतं, टेम्परेचरच्या व्हॅल्यू एक्स ॲक्सिस. बॉइलिंग पॉईंट आणि फ्रीजिंग पॉईंट कन्सेप्ट सेमच आहे. बॉइलिंग पॉईंट फक्त वाढतो, सोल्युशन इलेव्हेशन होतं, फ्रीजिंग पॉईंटमध्ये काय होतं, डिप्रेशन होतं. आता दोन्हीचं वेपर प्रेशर आपल्याला माहिती आहे, सॉल्वंट असेल तर त्याचं जास्त असणार आहे आणि सोल्युशनचं कमी असणार आहे. म्हणजे तुम्ही लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हा पॉईंट शिकलेला आहे, त्याच्यावरून बॉइलिंग पॉईंटमध्ये आपण ग्राफ काढलेला आहे. त्याच टाईपचा ग्राफ काय येणार आहे इथं सॉल्वंटसाठी आणि सोल्युशनसाठी. या टाईपचे तुम्ही 2 कर्व काढलेले आहेत. पहिला कर्व आहे तो सॉल्वंट आहे, लिक्विड सॉल्वंट. सॉल्वंट इज इन लिक्विड स्टेट, त्यासाठी एक कर्व आहे. आणि दुसरा जो कर्व आहे तो कशाचा आहे, सोल्युशनचा. आणि सोल्युशनचं वेपर प्रेशर हे कमी असतं ॲज कम्पेअर टू सॉल्वंट. मग असा कर्व तुम्ही बॉइलिंग पॉईंटमध्ये काढलेला. आता आपल्याला इथं फ्रीजिंग पॉईंटसाठी कर्व सॉलिडमध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार आहे, लिक्विड इज कन्व्हर्टेड इन टू सॉलिड. तर तो जो कर्व आहे तो कसा येतोय बघा, हा जो कर्व आहे तो सॉलिडसाठी. सो दिस इज फॉर सॉलिड, सॉलिड सॉल्वंट, सॉलिड सॉल्वंट. तर या ठिकाणी इंटरसेक्शन बघा, कर्व वरचा जो सॉल्वंटचा कर्व आहे आणि सॉलिड स्टेटमधल्या सॉल्वंटचा कर्व, याचं इंटरसेक्शन इथं झालेलं या पॉईंटला. तर या कर्वसाठी आपण ई आणि बी असं नाव देऊया. सो दिस फॉर सॉलिड सॉल्वंट, सॉलिड सॉल्वंट चा ए बी हा कर्व आहे. त्यानंतर सी डी हा कर्व कशाचा घेतला आपण, लिक्विड सॉल्वंटसाठी. आणि ई एफ हा कर्व कशासाठी घ्यायचा, सोल्युशनसाठी घ्यायचा. आता इथे इंटरसेक्शन जो झालेला आहे सी डी आणि ए एफ, इथून खाली एक परपेंडिक्युलर लाईन टेम्परेचर ॲक्सिसवरती जातो. त्यानंतर हा कर्व तुम्ही इथे एक्सटेंड केल्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो सी पासून या ठिकाणी ए बी इंटरसेक्ट सी डी ॲट पॉईंट बी. देन दिस इज ई पॉईंट,
this AB intersect EF at point E. So this intersection of EF and CD, आता B पासून आपण इकडे परपेंडिक्युलर खाली टेम्परेचर एक्सला टाकलं. हा सॉल्व्हंट साठी कर्व आहे, म्हणजे इथलं जे टेम्परेचर आहे ते कशासाठी येणार आहे, सॉल्व्हंट साठी, प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे यावरून आपण इंटरसेक्शन ज्या बी पॉईंटला आलंय तिथून खाली परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिसला म्हणजे टेम्परेचर एक्सिसला टाकल्यानंतर जी टेम्परेचरची व्हॅल्यू येईल ती कशासाठी असणार आहे, लिक्विड सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट. आणि त्यानंतर या ठिकाणी एक इंटरसेक्शन आहे ए आणि बी, ई या पॉईंटला. तर हा कर्व कशाचा आहे, सोल्युशनचा आहे. सोल्युशनचा कर्व ई पॉईंटला इंटरसेक्ट झालेला आहे. तर तो जो पॉईंट येणार आहे तो टेम्परेचर कशासाठी येणार आहे, सोल्युशनचा येणार, फ्रीजिंग पॉईंट ऑफ ए सोल्युशन. तर ग्राफवरून तुम्हाला लक्षात आलं असेल टी एफ इथून 0 स्टार्ट होणार आहे व्हॅल्यू. टी एफची व्हॅल्यू कमी आहे आणि T0 एफची व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे इथं T0 एफ इज ग्रेटर दॅन TF किंवा फ्रीजिंग पॉईंट ऑफ ए प्युअर सॉल्व्हंट इट इज ग्रेटर दॅन फ्रीजिंग पॉईंट ऑफ ए सोल्युशन. ग्राफवरून सुद्धा आपण डिप्रेशन दाखवतो आणि डिप्रेशन कितीनं झालेलं आहे, तर या दोन्हीमधला जो डिफरन्स येईल तो किती असणार आहे, डेल्टा TF. म्हणजे डेल्टा TF बरोबर काय येईल, T0 एफ मायनस TF. इक्वेशन आपण अगोदर प्रूव्ह केलेलं आहे. आता कर्वचं एक्सप्लेनेशन आपल्याला काय सांगता येईल बघा. ए बी जो कर्व आहे तो सॉलिड स्टेटसाठी आपण काढलेला आहे. ए बी कर्व हा कशासाठी आहे, सॉलिड स्टेट म्हणजे सॉल्व्हंट इन ए सॉलिड स्टेट. त्यानंतर CD हा कर्व कशासाठी काढलेला आहे, लिक्विड स्टेट सॉल्व्हंटसाठी, लिक्विड स्टेट. आणि तिसरा कर्व जो आहे EF हा कशासाठी आहे, सोल्युशनसाठी म्हणजे नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲडेड इन ए सॉल्व्हंट. तर आपण या ठिकाणी 3 कर्व दाखवले आहेत, AB, CD आणि EF. AB फॉर सॉलिड स्टेट या बी पॉईंटपर्यंत, ए पासून बी हा सॉलिड स्टेटसाठी कर्व आहे. CD हा कशासाठी आहे, लिक्विड स्टेटसाठी, CD पण लिक्विड स्टेट कुठली, सॉल्व्हंटसाठी. आणि EF म्हणजे बिलो दिस solvent EF curve is there, that is for a solution. So this from graph we can observe that the temperature at B is the freezing point of solvent. Temperature at B point लगा है freezing point of solvent, that is T0A. The intersection of AB and CD at point B, it is the freezing point of a solvent. त्यानंतर temperature at E is freezing point of a solution, and that is TM. From graph we can also explain or we can also calculate that the freezing point of solvent and freezing point of a solution. So this is about graphical representation of freezing point by using vapor pressure and temperature curve. हा कर्व लक्षात ठेवा. बॉइलिंग पॉईंटचा जो कर्व आहे त्याच्यामध्ये आपण फक्त या 2च लाईन दाखवल्या आणि इकडून वेपर प्रेशरचं परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिसला काढल्यानंतर मग आपण तिथं बॉइलिंग पॉईंट मधले इलेव्हेशन किती आहे ते दाखवलं. फ्रीजिंग पॉईंटसाठी टेम्परेचर वेपर प्रेशर त्यामध्ये हा एक कर्व सॉलिड स्टेटचा कर्व ॲड झाला. So this is about graphical representation of a depression in freezing point. Then we have to study the relation between freezing point depression and concentration. Freezing point depression and concentration of a solution. म्हणजे फ्रीजिंग पॉईंट जो कमी झालेला आहे तो कशावरती डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन नॉन व्होलाटाईल सोल्यूट आहे. त्याच्यामध्ये आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केलेलं आहे. तर आता यामधलं रिलेशन काय ते बघा. जसं बॉइलिंग पॉईंटमध्ये आपण एक रिलेशन डिराईव्ह केलं होतं, डेल्टा TB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू EM. इथून सुरुवात केलं. EM मीन्स हिअर मोलॅलिटी. सेम वे वी कॅन derive the relation between freezing point depression and concentration in terms of a molality. इथं मोलॅलिटी का घ्यायची,
तर मोलॅलिटी ही इंडिपेंडंट ऑन टेम्परेचर. आता आपण टेम्परेचरचा कर्व काढलेला आहे. फ्रीजिंग पॉईंट हा टेम्परेचरवरती डिपेंड असतो. म्हणून तो कॉन्सन्ट्रेशन मोलॅलिटी टर्म्समध्ये घ्यायचं. मोलॅलिटी इट इज इंडिपेंडंट ऑन ए टेम्परेचर. इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल एम. मग जसं बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशनचं आपण डेरिव्हेशन डिराव केलं त्याचप्रमाणे आता फ्रीजिंग पॉईंटचं बघूया. तो वी नो एक्सपेरिमेंटली दॅट इज डेल्टा टी एफ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. जसं बॉइलिंग पॉईंटमध्ये डेल्टा टी बी प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी. इन सेम वे हिअर डेल्टा टी एफ प्रोपोर्शनल टू मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. आता इथं प्रोपोर्शनल साईन काढून जर आपण कॉन्स्टंट घेतला, सॉरी इक्वल टू साईन घेतलं तर इथे कॉन्स्टंट आपल्याला घ्यावं लागेल के आणि एफ फॉर फ्रीजिंग पॉईंट. के इज अ कॉन्स्टंट इंटू काय येणार एफ. आता या इक्वेशन मधल्या ज्या टर्म्स आहेत ते तुम्हाला माहिती आहे. डेल्टा टी एफ काय डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. त्यानंतर के सॉरी एम इज द मोलॅलिटी. एम ही काय मोलॅलिटी आहे आणि के एफ हा काय कॉन्स्टंट आहे. तर या कॉन्स्टंटला नाव आहे मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट, मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट किंवा तिचं दुसरं नाव आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. हा क्रायोस्कोपिक शब्द महत्त्वाचा आहे कारण याच्यावरतीच एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट जसं आपण बॉइलिंग पॉईंटमध्ये इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट के बी हा काय असतो इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट, तसा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट मधला जो कॉन्स्टंट आहे त्याचं नाव आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. तर हे रिलेशन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आणि मोलॅलिटी मधला आहे. याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकली विचारले जाऊ शकते. आता इथं आपल्याला के एफची व्हॅल्यू जर काढायची असेल, ही मोलॅलिटीची व्हॅल्यू जर 1 मोलर असेल, एमची व्हॅल्यू जर 1 असेल तर मग इक्वेशन काय डेल्टा टी एफ इक्वल टू एम, डेल्टा टी एफ इक्वल टू के एफ. द मोलॅलिटी 1 कधी येईल 1 मोल ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 लिटर ऑफ ए सॉल्व्हेंट. ज्याला 1 मोल सोल्यूटचा 1 लिटर सॉल्व्हेंटमध्ये आपण डिझॉल्व करतो त्यावेळेस त्या सोल्युशनची मोलॅलिटी 1 होती. 1 मोल सोल्युशनसाठी तुम्हाला हे इक्वेशन मिळेल. आणि मग याच्यावरून के एफसाठी तुम्हाला डेफिनेशन तयार करावं लागेल क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. जसं मग बॉइलिंग पॉईंटमध्ये आपण इबिलोस्कोपिक कॉन्स्टंटची डेफिनेशन तयार केली त्याचप्रमाणे इथं काय येईल क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इट इज ए फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन प्रोड्यूस्ड बाय 1 मोलर सोल्युशन. इट इज फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन प्रोड्यूस्ड बाय 1 मोलर सोल्युशन. तरी शॉर्टमध्ये याची डेफिनेशन आहे की क्रायोस्कोपिक कॉन्स्टंटसाठी. इट इज ए फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन म्हणजे डेल्टा टी एफ कधी प्रोड्यूस्ड बाय 1 मोलर सोल्युशन. तर याप्रमाणे के एफचे आपल्याला डेफिनेशन तयार करता येईल. आता या ठिकाणी युनिट तुम्हाला कळावं लागेल के एफसाठी. तर के एफसाठी इक्वेशन याच्यावरून काय तयार होईल बघा. के एफ इकडे घ्यायचं डेल्टा टी एफ जर इकडे घेतलं सॉरी एम इकडे घेतलं तर काय डेल्टा टी एफ डिवाइड बाय काय येणार एम. तर आपल्याला युनिट करायचं युनिट फॉर के एफ क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. त्यासाठी हा फॉर्म्युला कन्वर्ट करा. फॉर्म्युला कन्वर्ट केल्यावरती याप्रमाणे येईल डेल्टा टी एफ. तर डेल्टा टी एफ हे टेम्परेचर आहे. डेल्टा टी एफ हे काय टेम्परेचर आहे आणि ते आपण केल्विनमध्ये घेऊ कॅपिटल के. आणि मोलॅलिटी कशामध्ये घेतो मोल्स पर के जी मध्ये. मोल्स पर के जी, मोल्स पर के जी. मोलॅलिटी 1 kg ऑफ ए सॉल्व्हेंट. मोलॅलिटी डेफिनेशन बघा 1 मोल कधी 1 मोल ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 1 kg.
इथं व्हॉल्यूम येत नाही. तर मासमध्ये आपण व्हॉल्यूम घेतो कशाचा, सोल्यूटचा. इथं 1 kg पाहिजे, 1 kg ऑफ सॉल्व्हंट, त्यामुळे मोल्स अपॉन kg हे मोलॅलिटीचं युनिट आहे. आता हे युनिट वरती जर आपण घेतलं kg वरती केल्विन kg मोल रेज टू मायनस. सो दिस इज युनिट फॉर KF. KFचे युनिट लक्षात ठेवा, केल्विन kg पर मोल. देन one relation in between molar mass and freezing point. एक रिलेशन महत्वाचं आहे. मोलर मास ऑफ सोल्यूट अँड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट किंवा फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. हे रिलेशन जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीनं मला सगळ्यात महत्त्वाचं रिलेशन आहे. आणि 2 मार्काला डेरिव्हेशन विचारलं जाईल किंवा याच्यावरती न्यूमरिकल विचारलं जाईल. तर आपण इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटचं डिराईव्ह केलेलं आहे, मोलर मास आणि इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटमधलं. तसंच सेम इथं तुम्हाला मोलर मास ऑफ सोल्यूट आणि फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशनमधलं रिलेशन डिराईव्ह करायचं आहे. तर आपल्याला इक्वेशन माहिती आहे, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. आता इथे एमची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची. एम म्हणजेच काय, मोलॅलिटी. मोलॅलिटी आपण कसं काढतो, नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. हे रिलेशन आहे. आता नंबर ऑफ मोल्स म्हणजे एन काढण्याचं काय, वेट ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहे, वेट ऑफ सोल्यूट, दॅट इज W2 अँड डिवाइड बाय इट्स मोलर मास. M2 मीन्स मोलर मास ऑफ ए सोल्यूट. तर ही व्हॅल्यू जर आपण टाकली तर एमची व्हॅल्यू काय येणार आहे, W2 अपॉन M2 डिवाइड बाय काय, मास ऑफ सोल्यूट इन केजी. म्हणजे सोल्यूटचं मास W1, इथं आपण W1 डिवाइड बाय काय येणार 1000. आता हे वरती जर आपण घेतलं तर इक्वेशन काय, W2 अपॉन M2 इंटू 1000 वरती आणि इंटू W. हे मोलॅलिटीचं इक्वेशन आपण बॉइलिंग पॉईंटमध्ये सुद्धा काढलेलं होतं. तर ही व्हॅल्यू फक्त इथं सबस्टिट्यूट करा. काय इक्वेशन बघा, डेल्टा TF डेल्टा TF इक्वल टू KF इंटू एमची व्हॅल्यू काय आली, W2 डिवाइड बाय M2 इंटू किती आहे 1000 इंटू W. आपल्याला मोलर मास विचारलं तर मोलर माससाठी इक्वेशन म्हणजे M2 साठी इक्वेशन काय, ते जरा रिअरेंज करा. 1000 अगोदर घ्या, 1000 इंटू KF इंटू W2 डिवाइड बाय काय राहील, आता डेल्टा TF इकडे येईल खाली डिनॉमिनेटरमध्ये, डेल्टा TF इंटू W. So this is the relation between molar mass of solute and freezing point depression. या इक्वेशनवरून तुम्हाला सोल्यूटचं मोलर मास कॅल्क्युलेट करता येईल. आता डेरिव्हेशन 2 मार्काला विचारत काय, 2 ते 3 स्टेपमध्ये डेरिव्हेशन आहे. किंवा मग या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला मोलर मास काढा असा क्वेश्चन विचारलं जाईल. तर परीक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटमध्ये सुद्धा आपण याच प्रकारे डिराईव्ह केलेलं होतं. आता याच्यावरची काय न्यूमरिकल असतील ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया. थँक्यू.